शेख मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। दुचाकी पार्किंगवरून छत्रपती संभाजीनगरच्या शहागंज परिसरात हातगाडी चालकांच्या टोळक्याने दुचाकीस्वार दाम्पत्याला जबर मारहाण केली आहे। यानंतर पती पत्नीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले। विशेष म्हणजे जखमी महिला 5 महिन्यांची गर्भवती आहे। टोळक्याने दुचाकीस्वाराला बंद असलेल्या शहागंज पोलीस चौकीच्या आवारात नेऊन मारहाण केली। घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आणि 4 जणांना अटक झाली आहे। गाडीच्या पार्किंगवरून फळ विक्रेते आणि त्या फिर्यादीमध्ये वाद झाला। त्यांच्या वादानंतर आमच्याकडे त्यांच्या भांडणानंतर आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांचे काय दिलेल्या तक्रारीवरून आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्यामध्ये 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। आरोपी अटक करून आम्ही त्यांच्यावरती कडक प्रतिबंधक कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या शहागंज परिसरात काल फळ विक्रेत्यांनी दहशत माजवत एका दाम्पत्याला मारहाण केली होती। याच वेळी त्यांनी आणखी एका तरुणाला मारहाण केली आणि याचा एक व्हिडिओ आता समोर आलाय। दाम्पत्याला मारहाण करताना टोळक्याच्या हातामध्ये चक्क चाकू असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय। तर छत्रपती संभाजीनगर